नमस्कार मित्रांनो, मी भिवसेन. आज आपण अशा विषयावरती बोलणार आहेत ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिल्ली येथील जंतर मंतरच्या ठिकाणी CGPच्या आंदोलनामुळे हजारो लोक रस्त्यावरती उतरले. या आंदोलनाला यशसुद्धा आलं. आंदोलन कशामुळे झालं हे तुम्हालासुद्धा माहीत आहे. तर या आंदोलनाला काही लोक शाबासकी देत आहेत, तर काही लोक या ठिकाणी त्या आंदोलनावरती टीका करत आहेत. टीका कशामुळे करत आहेत ते तुम्हालासुद्धा माहीत आहे. कारण ज्या काही घटना घडल्या, जंतर मंतरवरती आंदोलन करतावेळी ज्या काही घटना घडल्या, ज्यामध्ये अश्लील भाषेचा उपयोग असेल किंवा पंतप्रधानावरती केलेली टीका असेल किंवा लोक या आंदोलनावरती टीकासुद्धा करत आहेत. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला आंदोलन करणे हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे आणि हा हक्क संविधानाने त्याला दिला आहे. पण हेच आंदोलनाच्या नावाखाली जर सरकारी मालमत्तेचे नुकसान होत असेल, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल किंवा दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होत असेल, तर याचंसुद्धा समर्थन करणं चुकीचं ठरू शकतं. त्यामध्ये पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बराच वाद झाल्याचे आणि काही जणांना या आंदोलनाच्या मार्फत अटकसुद्धा केल्याच्या बातम्या वगैरे प्रसारित झाल्या आहेत आणि त्यासुद्धा आपण पाहिल्यासुद्धा असतील. पण त्याच ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी चुकीचे गुन्हे दाखल करून चुकीच्या केसेस फाईल वगैरे केलेल्या आहेत. तर काहींचं म्हणणं आहे की बिहारमधील जे आंदोलनकर्ते होते त्यांनी सरकारी दवाखान्यावरती आणि सरकारी मालमत्तेवरती हल्ला करून त्या ठिकाणी सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं आहे. यामुळे हे योग्य आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा आणि सरकारवरती टीका करण्याचा पूर्ण हक्क आहे. पण हा हक्क बजावत असताना समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये दोरी निर्माण होणार नाही किंवा दोनमध्ये तेढ निर्माण होणार नाही, याचीसुद्धा खबरदारी आंदोलनकर्त्यांनी घ्यायला पाहिजे. अशा प्रकारची भाषा, अशा प्रकारची हिंसा जर होत असेल तर याचं समर्थन करणंसुद्धा चुकीचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.